पाठ जिल्ह्याचे शिक्षक, मतदारसंघाचे आमदार विक्रम काळेजी, तसंच त्यांना आपण यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्यांदाच विधानसभेमध्ये पाठवलेल्या पाथरी, सुलभेट, मानवत या तालुक्याची काही गावांचं प्रतिनिधित्व करत असणारे आपले सर्वांचे लाडके आमदार राजेश विटेकरजी, आपले श्री नरसिंह संस्थान कोकणी याचे अध्यक्ष वाघ, कोषाध्यक्ष कांतीराव कावळे, सर्व माझ्या परिसरातील जेवढे प्रतिष्ठित गावस्थ, नागरिक, सरपंच, गावातील सर्व प्रमुख मंडळी, सर्व भाविक, भक्तगण, पत्रकार मित्र, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग आणि माझ्या तालुक्यात सुरुवातीलाच श्री नरसिंह संस्थान कोकणी या परिसरामध्ये आलेले संस्थांच्या वतीने मला निवेदन दिलेले त्याच्यावर नंतर येतो, परंतु श्री नरसिंहांच्या चरणी नतमस्तक होण्याच्या करता, आशीर्वाद घेण्याच्या करता मला राजेशने सांगितलेलं होतं. आज मी हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे, परंतु तुम्ही दौऱ्याची सुरुवात करताना पहिल्यांदा इथं श्री क्षेत्र नरसिंहांचं दर्शन घ्या आणि मग तुम्ही पुढच्या गोष्टी मला सुरुवात करा. आपली परंपरा आहे, आपल्या बाप दाद्यांपासून ती चालत आलेली, आपल्या पूर्वजांच्यापासून चालत आलेली. प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा असते आणि तशा प्रकारे या भागातील जागृत व्यवस्था मोठ्या प्रमाणावर भक्तगण येत असतात. त्याचा उल्लेख आत्ताच काही माझ्या माध्यमांनी त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळं या सगळ्यात पूर्वीच्या गोष्टी त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये भक्तगण येत असताना काही वडीलधारी असतात, काही त्याच्यामध्ये आमच्या महिला सारख्या बहिणी असतात, काही त्याच्यामध्ये आमची पुरुष मंडळी असते. तर सगळ्याच घटकांना तिथं आल्यानंतर ज्या काही स्वच्छता करावं लागतं, काही निवारा त्या ठिकाणी लागतो, व्यवस्था व्यवस्थितपणे लागते, पिण्याचं पाणी लागतं आणि स्वच्छता लागते. या सगळ्या गोष्टी उत्तम पद्धतीने करण्याच्या करता राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आणि गड किल्ल्यांचे काम हातामध्ये घेतलेले आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जे गड किल्ले त्या काळामध्ये उभे केलेले आहेत त्याचा जीर्णोद्धाराचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं चौंडीला तिथे एक चांगल्या प्रकारचं स्मारकाचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज दुसरे छत्रपती स्वराज्याचे, त्यांचं तुळापूर आणि वळू या भागामध्ये तिथे एक चांगल्या प्रकारचं समाधीचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर जिथं महाराजांना शेवटी संगमेश्वरला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या काही तिथं गद्दारी काहींनी केली, फितुरी केली आणि त्याच्यामुळं जो राजा आपल्या आयुष्यामध्ये एक देखील लढाई न हारलेला असा जगातला एकमेव राजा ते छत्रपती संभाजी महाराज, त्यांचंही तिथं चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं म्हणून मी स्वतः उद्याच्या सकाळी तिथं जाणारे शेखर निकम आमचे तिथे आमदार आणि तिथे आमचे पालकमंत्री श्रीयुत उदय सावंत हे पण तिथे येणार आहेत. मी अधिकारी आणि हे सगळे संबंधित लोकांना तिथं बोलवलेलं आहे. अशा पद्धतीने ही कामं चाललेली आहेत. आम्ही आपलं पांडुरंग तिथलंही देवस्थान पंढरपूरचा विठ्ठल त्यांचाही चांगल्या पद्धतीनं जीर्णोद्धार करण्याच्या बद्दलचं काम तिथं पण लाखो आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला, इतर एकादशीला भाविक येत असतात. आपली साधू संतांची भूमी आहे, आपली पवित्र भूमी आहे, वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यामुळं या साधू संतांच्या भूमीमध्ये देव असेल, आळंदी असेल, पैठण असेल, अशा अनेक ठिकाणी तिथं पण सुविधा करण्याचं काम हे आम्हा लोकांचं चाललेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आता कोल्हापूरच्या अंबाबाईचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. तिथल्या ज्योतिबाचं पण काम त्या ठिकाणी आमचा प्लॅन तयार झालेला आहे. तुळजाभवानीचं पण काम
आम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहे. मला या पोखरणी आणि या पंचक्रोशीतील बांधवांना सांगायचं आहे, तुमचा ट्रस्ट, तुमचे लोक यामध्ये आम्हाला अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. हे तुमचं काम आहे, त्याबद्दल माझं दुमत नाहीये. पण उद्याच्याला काम हातामध्ये घेत असताना तुम्ही मागे 2 मला पत्र दिले. एक 400 कोटी रुपयाचं सांगितलंय की आम्हाला इथं श्री क्षेत्र पोखरणी इथलं सदर विकास आराखड्याचं करता अंदाजे 400 कोटी रुपयाची गरज आहे. मित्रांनो, 400 कोटी रुपये काही रक्कम कमी नाही. आणि दुसरं एक पत्र दिलंय, त्याच्यात 202 कोटी रुपये 202 कोटी 16 लाखाचा जो हे दिलेला आहे, एस्टिमेट दिलेलं आहे. त्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो, मी देखील तुमच्याच विचाराचा आहे. त्यामध्ये तुमचे आमदार राजेश विटेकर, मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलेलं होतं. यावेळेस मी त्याला पहिल्यांदा खासदारचं तिकीट देणार होतो, परंतु काही कारणानिमित्त आमच्या युतीमध्ये थोडी चर्चा झाली आणि त्याला थांबावं लागलं. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं त्याला आमदार करायचं. आम्ही एमएलसी पण केलेला होता, परंतु एमएलसी पेक्षा विधानसभेमध्ये आमदार झाला तर ते जास्त उपयुक्त करेल असं मलाही वाटलं, राजेशलाही वाटलं. तसं आव्हान मी आपल्याला सगळ्यांना केलं. त्या आव्हानाला इथल्या लाडक्या बहिणींनी, इथल्या वडीलधाऱ्यांनी, इथल्या पुरुष मंडळींनी, तरुणांनी सगळ्यांनी प्रतिसाद दिला, त्याला आशीर्वाद दिले आणि त्याला या मोठ्या मतदारसंघातनं म्हणजे पाथरी, मानवत, सोनपेठ आणि माझ्या परभणीतली काही 65 गाव त्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. तो माझ्याकडे नेहमी दादा आम्ही इथलं प्रतिनिधित्व करतोय, हे काम झालं पाहिजे, अशा पद्धतीनं त्याने निवडून आल्या श्री नरसिंह या क्षेत्राचं काम तुम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलं पाहिजे. मी काही शब्द निवडणुकीच्या निमित्तानं दिले. मंडळींना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी तसा शब्दाचा पक्का आहे आणि त्याच्यामुळं मी दिलेले शब्द हे मला टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण करायचे. त्याच्यापासून मी कुठं बाजूला हटणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे, ही सगळी कामं करत असताना त्याला हेरिटेजला पुरातन काळातलं, त्या काळातलं हे सगळं मंदिर आहे. आता हे काम करताना त्याच्यामध्ये दगडीच बांधकाम आपण करू, खूप काही चांगल्या पद्धतीने करू, परंतु ह्याच्यातल्या काही गोष्टी काढाव्या लागतील, त्याला तुमची संमती लागेल. आता आपण ज्या हॉलमध्ये बसलोय इथं आपल्याला हे ठेवायचं आहे का स्लॅब टाकून त्याला वेगळ्या पद्धतीनं मंदिराच्या समोर जो हॉल असतो किंवा मंडप असतो त्याला अशा पद्धतीनं मंडप, मग त्याच्यात इथंही कॉलम आला, तिथंही आला, पलीकडे आला. ते कॉलम जास्त न ठेवता एकदम कडेला कॉलम अलीकडे बीम वगैरे सगळे निघालेले आहे. अशा पद्धतीनं खास मंदिराची कामं करणारे आर्किटेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तुमच्या सगळ्यांची संमती असेल, मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही. मी त्याच्यामध्ये कुठेही कुणाला नाराज करणारा कार्यकर्ता नाही. इथं आल्यानंतर, गावात आल्यानंतर इथपर्यंत येण्याच्या करता जे काही संस्थांच्या मालकीचं जागा असेल त्याला कंपाऊंड, त्याला बाकीच्या गोष्टी, एवढा मोठा भाविक येत असताना त्यांची व्यवस्थितपणे सोय, त्याच्यामध्ये इतर काही मूलभूत गरजा, पिण्याचं पाणी, अंडरग्राउंड ड्रेनेज, लाईटची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी या इथल्या प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य राखून त्यामध्ये कुठल्याही गोष्टीला धक्का न लावता आणि तुमचा पण त्याला मनापासून तिचा पाठिंबा असला पाहिजे, तर या कामामध्ये मी पुढे जायला तयार आहे. तसे लोक मी पाठवीन. त्याच्यामध्ये मात्र आता पूर्वीच्या काळात ग्रॅनाइट वगैरे नव्हता. तुम्ही तुमच्या सोयीनं काही ठिकाणी ग्रॅनाइट टाकला, काही ठिकाणी दगड आहे, काही ठिकाणी लाकूड आहे, काही ठिकाणी पत्रा आहे, असं वेगवेगळं त्या बाबतीमध्ये आम्ही तुमचे ट्रस्टी वाघ आणि तावरे यांच्याशी पण बोलू, गावकऱ्यांशी पण बोलू, सरपंचाचा पण गावाचे प्रमुख असतात त्यांचंही पण काय मत आहे ते पण जाणून घेऊ आणि ट्रस्टींचं पण मत जाणून घेऊ, लोकप्रतिनिधींचं पण मत जाणून घेऊ आणि या पद्धतीनं कामाला सुरुवात मग आपल्याला पुढे त्या ठिकाणी करता येईल. त्याबद्दल आपण
कुठली ते मात्र शंका मनामध्ये बाळगू नका. मग ते इन्स्ट्रुमेंट कितीचं होतं, काय कितीचं होतं, या सगळ्या गोष्टी तिथं साधारण वेगवेगळ्या प्रकारे दर्शन घेताना कसं असलं पाहिजे, दानपेटी कुठं असली पाहिजे, तिचा अधिकार कुणाचा असला पाहिजे, ते काही सगळेजण ठरवून होते. मला काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही. या पद्धतीनं तुमच्या राजेश विटेकरांना विश्वासामध्ये घेऊन तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन आता सगळ्यांनाच मला बोलता येणार नाही. मी त्याच्यामध्ये ट्रस्टीचे अध्यक्ष, ट्रस्टीचे कोषाध्यक्ष, तुमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, काही गावातले अजून काही ट्रस्टी, एकूण ट्रस्टी किती आहेत? 11 ट्रस्टी, त्यांचं पण काही मत असेल. इथं असणारे आमचे जे भटजी असतात त्यांचंही पुजारी आपण त्यांना म्हणू, पुजाऱ्यांचं पण काय मत आहे वगैरे त्याबद्दल अशा पद्धतीनं आपण पुढे गेलो तर बाबांनो, आम्ही शिर्डीच्या साईबाबाचं जीर्णोद्धार केला. आम्ही सिद्धिविनायक आपलं ते मुंबईचं त्या ठिकाणचा जीर्णोद्धार केला. मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं आमचा जेजुरीचा खंडेराया त्याही ठिकाणी काम आमची चाललेली आहे. आणि मगाशी उल्लेख केलेला आहे त्याही देवस्थानामध्ये आमची कामं चाललेली आहेत. आणि यामुळं पुढच्या लोकांची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आपण हे सगळं नियोजन करणार आहोत. मला दर्जा फार चांगला लागतो. मी येताना गाडी रत्नाकरजी आणि आमचे विक्रमजी या दोघांना पण सांगत होतो, त्याच्यात मी कुणाचा हस्तक्षेप चालून देणार नाही. मी करणार ते माझ्याकडे जे नियोजन खाते त्याच्या अंडर काम करणार. म्हणजे निधीची मला काही अडचण येणार नाही, कारण नियोजन खात्यात फायनान्स खातं हे माझ्याकडे असल्यामुळं त्याला कसा निधी द्यायचा, निधी एकदा काम हातामध्ये घेतल्यानंतर निधी कमी पडलाय म्हणून काम रेंगाळलं अशी पण वेळ मी घेऊ देणार. पण ते एकदाची ठरेल हे काम सुरू झाल्यानंतर आता ही दगडच का बसवला, वाजली घालायच का केली, इथं ग्रॅव्हेट केलं असतं तर असं झालं असतं, असं काही वेगवेगळ्या गोष्टी या मात्र काढता कामा नये. एकदा सगळ्यांचं ठरलं की आता नावं घेतलेल्यांचं ते ठरल्यानंतर त्याच्यात मी राजकारण आणणार नाही. काही भक्तगण असतील परंतु वेगळ्या विचाराच्या असतील आणि त्यांच्या विधायक सूचना असतील तर त्याचंही मी स्वागत करेन. मला काही ते नाकारण्याचं काही कारण नाही. शेवटी हे आपल्या सर्वांचं काम आहे, कुणाची एकट्याची मक्तेदारी नाही. आणि सगळ्या समाजाच्या करता, सगळ्या भक्तांच्या करता आणि भावी पिढीच्या करता या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या, ती करण्याची माझी तयारी. मी आज जाणार आहे रात्री इथं. आज आपला दिवस परभणी ते आपला दिवस सिंगोलीमध्ये बसमतला आहे. मग रात्री नांदेडला जाऊन मी मुंबईला जाणार आहे, उद्या रत्नागिरीला आहे. पण तुम्ही हे सगळं विचार करा, वाघ आणि त्या बाबतीमध्ये आमच्या राजेशजींना सांगा किंवा आणखी कुणाला सांगायचं त्यांना सांगा. सगळ्यांनी ठरवा की मी काय सांगत होतो आणि या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. मी एकदा झाल्यानंतर इथं तुम्ही कुणी वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड लावले, इथे एक फोटो, तिथे एक फोटो, तिथे एक फोटो, तिथे साईज कमी जास्तीचा बारका मोठा, तसं होणार नाही. सगळं काही सिस्टमॅटिक होईल. सगळ्यांच्या साईज एकसारख्या होतील. त्याच्यामध्ये म्हणजे असं कुणाला कमी लेखायचं आणि कुणाला जास्त लेखायचं असं पण मी करणार नाही. त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी ती घंटा आता इथं 10 घंटा आहे, त्याच्यामध्ये 1 घंटा तिथं राहील, 1 घंटा इकडे राहील वाजवायची देवळाची घंटा. त्या पद्धतीनं ते सगळं आपण करू. आणि आणखी काही तुम्हालाही वाटत असेल तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करू. हे करताना आपल्याला जर इथं सभामंडप करायचं असेल तर हे काढावं लागेल. काही काळाकरता इथं ओपन राहील. नाहीतर आला होता अजित पवार आपल्या श्री क्षेत्र नरसिंहाला सगळं उघडा करून गेला, तसं काही करू नका. आतलं सगळं तसंच राहील. फक्त त्याला हेरिटेज टच असतो, अशा पद्धतीनं ते दिलं जाईल. कारण नंतर काय झालं, ज्यावेळेस आपल्या पूर्वजांनी कोणी स्थापना केलेली आहे ती करत असताना तो काळ नंतर बदलत गेलेला काळ, नंतर तुम्हाला जसं सोयीचं वाटलं
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणखी तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं, तुम्ही तुमच्या सोयीनं कुठं पाईप लावायचं, कुठं काय करायचं, दर्शन बारी असती. मला माहित नाही की इथं दर्शन बारी कशी असती. पंढरपूरच्या मला माहिती आहे, आता आम्ही तिथलं दर्शन बारीचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. तशा पद्धतीनं तुम्हाला विचारलं जाईल. आता येताना तुम्ही असं कव्हर केलेलं आहे आणि म्हणजे ऊन लागू नये, पाय भाजू नये भाविकांचे, त्याकरता वेगळं आणखी काही आपल्याला करता येईल का? ते परमनंट असेल. आता काहीतरी तो हिरवा कपडा लावलेला आहे, ते तसं नाही, परमनंट चांगल्या पद्धतीनं तसं त्या सगळ्यांचा विचार आणि सगळ्यांची हाईट बीट व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करून त्या पद्धतीनं आपली सगळ्यांची मानसिकता असेल. पिण्याचं पाणी वगैरे सगळ्याच गोष्टी आता मी सगळ्याचं उल्लेख करत नाही. उद्याच्याला लाईट गेली तर तिथं जनरेटर सेट असला पाहिजे. त्याही सगळ्या गोष्टी खालचा मी सगळं चांगलं करून देईल, पण नंतर तुमचं तुम्हाला सांभाळावं, तुमच्या कारण भारत सरकार अशा गोष्टीमध्ये लक्ष घालतं, एकदा करून देतं, पण नंतर तिथली स्वच्छता, तिथला कापीपणा, तिथल्या जे काही आमचे दर्शनाला लोक येत असतात त्यावेळेस वेगवेगळ्या दुकानामध्ये कोण नारळ विकत असतं, कोण काय विकत असतं, त्यांचाही आपल्याला नुकसान करायचं नाही. मी आज वेगवेगळ्या ठिकाणी करताना त्यांची पण आपण व्यवस्था करतो. जे मूळ विक्रेते आहेत त्यांनाच तिथं स्टॉल मिळतील, नाहीतर पुन्हा आता चला आपल्याला नवीन धंदा सुरू करू, आपण पण तिथं जाऊ, असं तिथं होणार नाही. ते मोजलं जाईल. तुम्ही रस्त्याने पण त्याचं व्हिडिओ शूटिंग वगैरे घ्या. तशा प्रकारच्या सूचना कलेक्टरला प्रांताला पण तिथे गेल्यावर करील. माझ्या आता प्रकारे तिथे मीटिंग आहेच, मला उशीर झालेला, पण या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून मी आपल्याला त्याच्यात मदत करेन. इतर पण विकासाच्या बाबतीमध्ये सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेली यंदा पाऊस काळ चांगला पडणार आहे. त्याच्यामुळं मी श्री क्षेत्र नरसिंहाला पण प्रार्थना करतो की सगळीकडे पाऊस काळ चांगला पडू दे, सगळीकडे सुख शांती समृद्धी नांदू दे. खरीप हंगाम आपल्याला चांगला जाऊ दे, आपला रब्बी हंगाम पण आपल्याला चांगला जाऊ दे, पुढचं वर्ष पण आपल्याला सगळ्यांना सुख समाधानाचं जाऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना करतो. परंतु प्रार्थना करणं हे आपल्या हातात आहे, पण आपापल्या जमिनी काळ्या मातीची इमानीमध्ये राहून सेवा करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. नवीन टेक्नॉलॉजी येते, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करू, त्याच्यातनं AI टेक्नॉलॉजी आणू, पाण्याची बचत करू, खताची बचत करू, त्याच्यातनं ऊसाचं क्षेत्र टनेज वाढू, त्याच्यातनं कापूस असेल, सोयाबीन असेल, जी तुमच्या भागामध्ये पिकं असतात त्याला पण कृषी खातं पण आपल्याकडेच आहे. कृषी खात्याला सांगून तिथं वेगवेगळ्या प्रकारचे परिसंवाद आयोजित केले जातील आणि तुम्हाला याच्यामध्ये जागरूक केलं जाईल. पॅकिंग कसं करावं लागतं, मार्केटिंग कसं करावं लागतं, कुठल्या बाजारामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या तयार केलेल्या फळांना, भाजीपाल्याला, पिकांना, उसाला भाव मिळेल, या सगळ्या गोष्टीचं आम्ही वेळोवेळी राजेशला सांगायचो. तशा पद्धतीचे परिसंवाद या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये घेतले जातील, ही पण ग्वाही देतो. मी माझ्या भागामध्ये बारामतीच्या केलेला आहे, त्याच्यामध्ये तिथं सगळ्या गोष्टी प्रयोग केलेले आहेत. मी तुमच्याकडे प्रयोग करत नाही, इकडे सिद्ध झालेले आहे. काही कृषी विद्यापीठात सिद्ध झालेलं आहे, काही इतर भागात सिद्ध झालेलं आहे. त्याचं अनुकरण आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 0% व्याजाने पीक कर्ज कसं मिळेल, तुम्हाला तुमचे व्यवस्थितपणे शेती कशी करता येईल, 3 लाखापर्यंत आम्ही पीक कर्ज त्या ठिकाणी मोफत देत असतो. वेळेत परतफेड केली तर, वेळेत वर्षभरात नाही केली तर मला 12% लागतं. आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्हाला आर्थिक शिस्त लावून द्या आणि या पद्धतीनं आपण आपला सर्वांगीण विकास करूया ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा तर सभेचं नियोजन नव्हतं, इथं फक्त दर्शनाच्या करता यायचं होतं, तिथं आशीर्वाद घ्यायचे होते, तिथं नतमस्तक व्हायचं होतं आणि पुढे जायचं होतं. परंतु तुम्ही मोठ्या संख्येने थांबता, मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण मुंबईवरून मला पुण्यात फिरत होतो, यायला विमानतळाने एक आलं, त्याच्यामुळे मला इथे 1 तास यायला उशीर झाला. परंतु आता पुढच्या काही तासामध्ये ती भरून काढली, पण आपल्याला भेटता आलं. आज मी इथं काही सगळ्यांनाच आव्हान केलेलं आहे की बाबांनो, हार, पुढे शाल, पेटे, नारळ या कुठल्या गोष्टी देऊ नका. तुम्हाला माहिती आहे 3 दिवसापूर्वी आपल्या जम्मू काश्मीर
तुला आपल्या 27 निष्पाप भारतीयांचं काय तिथे घटना घडली, अतिरेक्यांनी विकृत असणाऱ्या लोकांनी काय केलं आणि निष्पाप लोक तिथं पर्यटनाच्या निमित्तानं गेले होते, बायका मुलांना घेऊन गेलेले होते, मित्र परिवाराच्या बरोबर गेलेले होते आणि तिथं आपल्यातल्या 27 महाराष्ट्रीय लोकांना आपले महाराष्ट्रीय भारतीयांना प्राण गमवावे लागले. त्याच्यातले 6 आपल्या महाराष्ट्रातले होते, 2 पुण्यातले होते, असं वेगवेगळ्या भागातले होते. त्यांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थोडा वेगळा प्रसंग आपल्या सगळ्या भारतीयांचा राहिला आहे. आपण एकजूट ठेवली पाहिजे, आपण जातीय सलोखा ठेवला पाहिजे. आपण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना युगगुरु छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला इतिहास आहे आणि त्याच्यामुळे त्याच रस्त्याने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या रस्त्याने परभणीकरांनो आपल्याला पुढे जायचंय, कोकणीकरांनो आपल्याला पुढे जायचंय आणि त्यामुळं पुढे जर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील आणि कुठेतरी दुही माजवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला कुठल्याही प्रकारे आपण प्रतिसाद देता कामा नये. आपण शेवटी एक आहोत, आपण शेवटी भारतीय आहोत. आपण आता आपल्या भारतातल्या सगळ्या पाकिस्तानच्या लोकांना चॅलेंज म्हणून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांना मदत केलेली आहे. इतर सगळ्या गोष्टी व्यवहार आपण त्यांचे बंद केलेले, त्यांचे हे वेगवेगळे अँबॅसेडर आणि तिथं काम करणारे लोक त्यांना पण आपण जायला सांगितलेले आहे आणि त्याला योग्य ते ठोसा बदला घेतला गेला पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता तुमच्या माझ्या भारतीयांची झालेली आहे. त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर तो सगळ्या चर्चा आणि त्याबद्दलचे जे काही नियोजन करायचं असतं ते नियोजन केलं जात आहे. म्हणून आज या सगळ्या गोष्टीला आपण फाटा दिलेला आहे. याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी जे काही विचार मांडले त्याबद्दल साधक चर्चा करा. लवकर मला सांगा. लवकर सांगितलं तर 3 जूनला माझं पुरवणी मांडले असती अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन करावं म्हणतात. त्यावेळेस मी या गोष्टीचा कसा अंतर्भाव करायचा आणि काय करायचं ते मी करीन. पण त्यामध्ये तुमचं स्वतःचं मनापासूनची साथ आणि सहकार्य मात्र मला लागेल. त्या पद्धतीनं आपण विचारपूर्वक मला त्या ठिकाणी सांगा, विचारपूर्वक करून मला सांगा. एवढी विचारपूर्वक करतो आणि विचारपूर्वक जाण्याची परवानगी घेऊन आपल्याला तो जय जवाहर.